आजारी पडली आणि त्यांचं ते सांगितलं 300व्या प्रयोगाला त्यांची ती गाणारी एक आजारी पडली, तिला काहीतरी आवाजच बसला असं काहीतरी झालं, सर्दी बिर्दी होऊन. आणि आमचाही अश्रूचा प्रयोग तिथे होता आणि दादांचा विच्छा पण होता. वेगवेगळ्या त्यांचा ओपनला असायचा, आमचं थिएटरला होतं भरतनाट्यम पुण्याला. आणि आम्ही दोन्ही ग्रुपचे लोक आम्ही जेवायला पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये. आणि म्हणजे माझं पण बघा ना कसं, आम्ही कोण कट्यारचे नाटकातले ते लोकनाट्य असं झालं ते. आणि मी त्यांच्याशी एका रांगेत बसून बघितलं नाही, मी बोलले नाही, काही नाही. हो, कमी समजायचं ना लोकनाट्य म्हणजे. कधी गायलोच नाही, कधी भेटलेच नाही. लोकनाट्य म्हणजे काय प्रकार असतं मला माहीतच नव्हतं त्यावेळेला. आणि मी हात धुवायला गेले, पणशीकर, वसंत सबनीस, दादा कोंडके सगळे आतमध्ये दुसऱ्या रूममध्ये बसले होते. दादानी विचारले की या गाते का? तर पणशीकर म्हणाले तुम्ही विचारा बाबा, ती ठुमरी बिमरी गाते पण ती लावणी गाते की नाही तुम्ही विचारा. मग मला विचारलं दादांनी. मी म्हणलं मी लावणी कधीच गायले नाही. थांबा म्हणाले. त्यांनी त्यांचे जे वाजवणारे होते ना तुकाराम शिंदेंना बोलवलं. तुकाराम शिंदेंनी मला आता जे शिंदेशाही आहे ना त्यापैकी हे सगळे म्हणजे प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष आता जे आहेत ते सगळे शिंदेशाही म्हणजे ते ओरिजिनल हे तुकाराम शिंदेंचंच म्युझिक आहे. विच्छा माझीला. आणि 5 गाणी गायची. मी म्हटलं अहो एक गाणं आमच्या गळ्यावर चढताना आम्हाला 15-20 प्रयोग आम्हाला पिसावं लागतं. आणि ते सुद्धा अभिषेकींच्या मनासारखं होईलच असं नाही, कारण ते विंगेत बसायचे रिंग मास्टर सारखे. पहिले काही प्रयोग अटेंड करायचे, मग नंतर नाही यायचे. तर मग आता ते तुकाराम शिंदे आले, मला म्हणाले की तुम्ही कधीच गायलं नाहीत का? म्हटलं नाही, मी लावणीच गायले नाही. बाजच मी ऐकते, सुलोचनाबाईंची गाणी वगैरे ऐकते, पण गाण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मला म्हणाले मग तुमच्या लावणीमध्ये आणि आमच्या ठुमरीमध्ये, तुमच्या ठुमरीमध्ये आमच्या लावणीत काहीच फरक नाही. मी बघतच राहिले. हो अहो म्हणे तुमच्या ऐका, तुमच्या ठुमरीमध्ये म्हणे किसना असतो, आमच्या लावणीमध्ये म्हणे कान्हा असतो. तुमच्या ठुमरीमध्ये म्हणे नखरा असतो आणि आमच्या लावणीमध्ये म्हणे ठसका असतो. तो ठसका जर तुम्ही शिकला तर तुम्ही चांगल्या लावणी गायिका व्हाल म्हणाले मला. ठीक आहे म्हटलं मी मग दादा म्हणाले आज पणशीकर म्हणाले माझे पण प्रयोग नाही आहेत, ती इथं राहील गेस्ट हाऊसमध्ये आणि इथूनच ती पहिला प्रयोग माझा पोलादपूरला गायचा होता मला, महाबळेश्वरचं. त्याच्यानंतर शिवाजी मंदिर होणार होता. तो ह्याचा 200 का 300 प्रयोग होता. अहो मी पहिल्यांदा विंगेत बसले, मी गायले नाही, मी हसतच राहिले. हसले. त्यांच्याबरोबर ती झिलकरी मुलगी होती अलका पाठारे म्हणून, तिने सगळं निभावून नेलं पोलादपूरला. हो दादा आले, मला म्हणे हे घ्या, आज तुमचे हसायचे पैसे आहेत, हसायची नाईट आहे तुमची. मी म्हणलो दादा मी खरंच आयुष्यात लोकनाट्य पाहिलं. त्यावेळेला रामनगरकर वगैरे होते ना काम करायला. आयुष्यात लोकनाट्य पहिल्यांदा पाहत होते हो मी. मग नाही म्हटलं, मग मी शिवाजी मंदिरपासून गायला लागले. आला ग बाई आला ग बाई आला ग, आला 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 आला, पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा, रणीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आणि वेगवेगळे ती डान्सर होती ना, ती डान्स करायची ना. म्हणजे तो ठसका होता ना, तो तुकाराम शिंदेनी मला शिकवला. मी लावणीचा जो बाज म्हणते ना, तो तुकाराम मी म्हणणारच नाही असं, त्याने मला शिकवलं. म्हणजे तो ठसका मला त्यांनी शब्द कसे टाकायचे वेगळे, मला घरी बोलून मला काही काही शिकवली त्यांनी. म्हणजे त्या विच्छा व्यतिरिक्त तुम्ही गा, तुम्हाला सवय होईल गायची. म्हणजे मी असं जेव्हा बघतो तेव्हा आणि त्यांच्यामध्ये कसं वेस्टर्नचं सुद्धा ते बाई हा अन बाई हा बाई हा बाई हा अन बाई हा बाई हा बाई 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 हा नंदाचा पोर पहा, असं पण शिकवलं त्यांनी मला. किती गोड आहे. त्यांची चाल आहे तुकाराम शिंदेची. म्हणतात मी अनेक जणींना म्हणते की सिनेमातली गाणी ही अशी त्यांच्याकडे जा, शिका, त्यांच्याकडे खूप सुंदर आहे. खूप स्टॉक होता हो तुकाराम शिंदेच्याकडे.
मला तर खूप शिकवली त्यांनी. नाही, पण मी जेव्हा बघतोय की तुमचं म्हणजे एकीकडं कट्यार झालं, अश्रूंची झाली फुले, कट्यार झालं, मग हे विच्छा झालं, मग तुमच्या म्हणजे आयुष्यात